नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, दिल्लीत महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या सौदामिनी स्मरणिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा एक लेख प्रसिद्ध झाला. त्या स्मरणिकेत महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न अशा आशयाचा लेख शरद पवार यांनी लिहिलेला आहे. याच लेखात शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने भाष्य केलेलं आहे. त्यांनी या लेखात महिलांची प्रबोधनातील टक्केवारी कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. याच लेखात शरद पवार म्हणतात की वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झालेली आहे. 60% लोकांची मांडणी ही धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे. आता आम्ही अशा धर्मांध लोकांची, प्रतिगामी लोकांची यादी तयार करायला सुरुवात केल्याचंही शरद पवार म्हणतात. शरद पवार यांच्या या विधानानंतर स्वाभाविकच महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटल्या. त्याला काँग्रेसचीही साथ मिळाली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शरद पवारांच्या विचारांचं समर्थन केलं. सावंत यांनी पवार यांच्या भूमिकेला समर्थन देत सांगितलं की वारकरी संप्रदायाने ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिक सुधारणा आणि जनजागृतीत महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र काही शक्ती समाजात जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात शरद पवार हे स्वतःला निधर्मी मानतात. हे स्वतः त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेतील एका भाषणादरम्यानच सांगितलेलं आहे. आपले वडील हे नास्तिक असून आपली आई मात्र देवधर्म पाळते. त्यांचे विचार स्वतंत्र आहे. पवारांच्या धार्मिक श्रद्धांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांवर सावंत म्हणतात की हिंदू धर्मात नास्तिकतेलाही प्राधान्य आहे. त्यांनी सावरकरांचं उदाहरण देत सांगितलं की तेही नास्तिक होते. ते पुढे म्हणाले की पवार यांच्या विचारांशी आपण पूर्णपणे सहमत आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विभाजनकारी विचारधारा पसरवणारे काही तथाकथित लोक, स्वयंघोषित आध्यात्मिक नेते, कथावाचक हे वारकरी संप्रदायात घुसखोरी करत आहेत. यावर नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की शरद पवार स्वतःला निधर्मी मानतात, पण वारकरी संप्रदायाबाबत त्यांच्याकडे योग्य माहिती नाही. वारकरी संप्रदाय हा गेल्या 800-900 वर्षांपासून श्रद्धा, बंधुत्वाचा विचार मांडत आलेला आहे. भागवत धर्माची पताका हाती घेऊन या संप्रदायाने नेहमीच समतेचा विचार जपलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी दावा केला की वारकरी संप्रदायात काही लोक शिरून वेगळा आणि विघातक विचार मांडत होते, त्यांना संप्रदायाने आधीच बाहेर काढलेला आहे. वारकरी विचारांच्या विरोधात जाणाऱ्यांची यादी माझ्याकडे सुद्धा आहे. संप्रदायात घुसखोरी करू पाहणाऱ्या काही लोकांचा संबंध थेट अर्बन नक्षल चळवळीशी आहे, असंही फडणवीस म्हणाले. ते शरद पवारांबद्दल म्हणाले की साहित्य संमेलनात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. शरद पवार यांचं राजकीय क्षेत्रातील मोठे योगदान पाहता त्यांचा लेख स्मरणिकेत घेतलेला असावा. मात्र त्यांनी केलेली मांडणी वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करणारी आहे. या सगळ्या घडलेल्या घटनाक्रमातून काही प्रश्न उपस्थित होतात. एक म्हणजे शरद पवार हे जर स्वतःला निधर्मी किंवा नास्तिक मानतात, तर मग ते संतांच्या विचारांवर, संतांनी आखून दिलेल्या मार्गावर श्रद्धा कसे काय बाळगत असतील? ते श्रद्धा बाळगत असतील तर मग ते निधर्मी कसे? वारकरी संप्रदायात 60% लोक धर्मांध विचारांची मांडणी करणारे आहेत, असा सरसकट आरोप शरद पवार कोणत्या जोरावर करत आहेत? मग 40% लोक हे शरद पवारांच्या विचारांचे आहेत, असा त्याचा अर्थ काढता येऊ शकतो का? वारकरी संप्रदायात कोणती मंडळी घुसलेली आहेत आणि कोणती नाहीत, याचा अभ्यास कुणी केलेला आहे? कुणाकडे असा सखोल अभ्यास केल्याचे काही पुरावे आहेत की आपल्या सोयीप्रमाणे वारकरी संप्रदायाचं मूल्यमापन करण्याचा खोडसाळपणा केला जातोय? या गोष्टी समोर यायला हव्यात. काँग्रेसचे सचिन सावंत सावरकरांचंच उदाहरण देतात की ते नास्तिक होते आणि हिंदू धर्मात नास्तिकतेला स्थान आहे. मग सचिन सावंत यांचे हिंदू धर्माबद्दल एवढे उदार मत असेल तर मग त्याविषयी एवढा तिटकारा काँग्रेसला असण्याचं कारण काय? शिवाय काँग्रेसने सावरकरांच्या विचारांचा दाखला द्यावा हे हसून हसून मुरकुंडी वळवणारं आहे. त्यांचे नेते राहुल गांधी दिवसरात्र सावरकरांची बदनामी करतात आणि त्याच काँग्रेसचे प्रवक्ते मात्र सावरकरांची उदाहरणं देऊन विचार मांडतात. हा विरोधाभास नाही काय? वारकरी संप्रदाय हा काही हिंदू धर्मापासून वेगळा नाही, हिंदू धर्माच्याच प्रवाहातला एक भाग आहे. हे शरद पवार किंवा तत्सम ब्रिगेडी विचारधारेला मान्य नसलं तरी वास्तव काय बदलता येणार नाही. स्वतः सुप्रिया सुळे या निवडणुकीदरम्यान रामकृष्ण हरीचा जप करत होत्या. ते राम आणि कृष्ण हिंदू धर्मियांची दैवते आहेत आणि वारकऱ्यांची, याचा विसर पडू देता कामा नये. संतांनी समाजातील, धर्मातील चुकीच्या प्रथा, परंपरा, होणारा अन्याय
यावर कोरडे ओढलेले आहे, पण धर्म सोडलेला नाही, देव सोडलेला नाही. संतांनी जे सांगितलं त्याचं पालन आज समाजातील सर्व घटकातील लोक करत आहेत किंवा तसा प्रयत्न करत आहेत. पण सर्व धर्म समभावाच्या नावाखाली वारकरी संप्रदायाला सेक्युलर करण्याचा जो प्रयत्न गेल्या काही वर्षात शरद पवारांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनांनी, तथाकथित पत्रकारांनी, वारकरी म्हणवणाऱ्या काही लोकांनी केलं आहे ते लपलेलं नाही. ते काम अजूनही सुरू आहे. हेच पवारांच्या लेखाचं सार आहे. मुळात वारकरी समाजात धर्मांध शक्तींकडून कशी फूट पाडली जात आहे असे जे सांगितले जाते ते खोटं आहे. किंबहुना शरद पवारांच्या विचारांवर चालणारी अनेक मंडळी वारकऱ्यांच्या वेशात हे फूट पाडण्याचे उद्योग करत आहेत. ते संविधानाचा प्रचार करण्याच्या नावाखाली संत परंपरा, श्रद्धा, भावना यांना दूर लोटण्याचं काम करत आहे. वारकरी संप्रदायात पांडुरंगाचा जयघोष करण्याऐवजी संविधानाचा घोष करा अशी मांडणी ही मंडळी करू पाहत आहे. संविधान हे आपल्या जागी श्रेष्ठच आहे, पण संत परंपरेत त्याची सरमिसळ करण्याचे उद्योग आहे. पांडुरंगाला सोडा, संविधानाची कास धरा, हे वारकरी संप्रदायाच्या डोक्यात भिनवण्याची ही त्यामागची लबाडी आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायासमोर या निधर्मी मंडळींचंच मोठं आव्हान आहे. मध्यंतरी नास्तिकांचा एक मेळा भरलेला होता. त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम, ज्ञानोबा माऊली यांच्यावर गरळ ओकली होती. असे निधर्मी लोक श्रद्धेचं महत्त्व काय सांगणार? ज्यांची कशावरही श्रद्धा नाही ते संविधानावर कशी काय श्रद्धा ठेवू शकतात हा प्रश्न आहे. महात्मा फुले यांची जयंती नुकतीच झाली. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले यांच्या विचारांवर भाषण केलं. जे रोज शाहू फुले आंबेडकर नावावरून राजकारण करतात ते मात्र फुलेंचे विचार लोकांपर्यंत पोचवत नाही, तर त्यातही ब्राह्मण, वेद पुराण यावर शरसंधान करण्याची संधी साधतात. त्यांचा उद्देश फुलेंचे विचार पोचवणे नसतो, तर हिंदू धर्मावर प्रहार करण्याचा त्यांचा हेतू असतो. महिलांच्या सक्षमीकरणावर लिहिता लिहिता अचानक शरद पवारांनी वारकरी संप्रदायातल्या तथाकथित धर्मांधतेवर कसं काय लिहिलं हा त्यामुळेच प्रश्न आहे. फडणवीसांनी महात्मा फुलेंवर जे भाषण केलं त्यात कुठेही कुणाचा द्वेष नव्हता की विरोधी मतं नव्हती. जे स्वतःला आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मांडणारे मानतात ते मात्र ब्राह्मणांना शिव्याशाप देणं, इतिहासात आपल्या सोयीप्रमाणे बदल करणं आणि हिंदू धर्मावर टीका करण्यासाठी या विचारांची ढाल पुढे करतात. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात हा मूलभूत फरक आहे. फडणवीस हे हिंदुत्ववादी पक्षाचे नेते असले तरी त्यांचे राजकारण हे सर्वसमावेशक राहिलेले आहे. त्यात कुठेही आपण ब्राह्मण आहोत किंवा आपण त्यांचे नेते आहोत असा पुसटसाही उल्लेख येत नाही. तो संकेतार्थानेही दर्शवण्याचा प्रयत्न होत नाही. त्यामुळे ते शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही विचार उत्स्फूर्तपणे मांडू शकतात. जे विचार आपल्याला घ्यायचे आहेत ते घ्यायचे, ते लोकांपुढे मांडायचे, ही भूमिका महत्त्वाची असते. पण आपले विचार न मांडता दुसऱ्यांच्या विचारात डोकावत बसायचं, वाद निर्माण करायचे, ही भूमिका समाजविरोधी असते. आपल्या डोळ्यातील मुसळ न पाहता दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ पाहायचं, ही म्हण त्याला लागू पडते. पांडुरंग, भाळी टिळा, मुखात ज्ञानबा तुकारामाचा मंत्रघोष, गळ्यात तुळशीची माळ आणि साधी राहणी हा वारकऱ्यांचा नित्यनेम आहे. आषाढी कार्तिकेला लाडक्या विठ्ठलाला डोळे भरून न्याहाळण्याच्या सुखासाठी वारकरी कित्येक किलोमीटरची पायवारी करत पंढरपूरला येतो. हे साधे सोपं आयुष्य अनुभवण्यापेक्षा त्यात नाक खुपसण्याचा उद्योग राजकारण्यांनी करण्याची आवश्यकता नाही. वारकरी संप्रदायातील मंडळी बुद्धिवान आहेत, समजदार आहेत. संत वाङ्मयातून त्यांची जडणघडण झालेली आहे. ते वारकरी संप्रदायावरील संकट असेलच तर ओळखू शकतील. त्यासाठी कुणी तथाकथित घुसखोरी केलेल्यांच्या याद्या गोळा करत बसण्याची अजिबात गरज नाही. आजच्या काळात आपल्याला सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्यांची गरज आहे. खरं तर अशा लोकांच्या याद्या आपण तयार करायला घ्यायला हव्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.